नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनमध्ये खूप वेळा रिपीट होणारा टॉपिक म्हणजे महाधिवक्ता, जे राज्याचे सर्वोच्च विधी अधिकारी असतात आणि ज्यांची नेमणूक राज्यपालाकडून कलम 165 नुसार केली जाते. यांचा कार्यकाल, यांची नेमणूक, राजीनामा, वेतन किंवा यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टी राज्यघटनेमध्ये नमूद नाही. यांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते. कार्यकाल राज्यपालांच्या मर्जीनुसार असतो. हे राजीनामा राज्यपालांकडे देतात. यांचे वेतन सुद्धा राज्यपालांकडून निश्चित केले जाते. यांची पात्रता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसारखी असते. म्हणजेच 10 वर्ष न्यायिक पदावर त्यांनी काम केलेले असले पाहिजे आणि 10 वर्ष अधिवक्ता म्हणून त्यांनी कार्य केलेले असले पाहिजे. आता आपण महाधिवक्तांना कोणती कर्तव्ये पार पाडावी लागतात ते पाहूयात. राज्यपालांनी दिलेल्या विषयावर शासनाला सल्ला देऊ शकतात. राज्यपालांनी सोपवलेले कायदेशीर स्वरूपाचे कामे ते पार पाडू शकतात. राज्यघटना अथवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार सोपवलेले कामे ते पार पाडतात. कलम 177 नुसार त्यांना काही अधिकार पण दिलेले आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. फक्त त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो. कलम 194 नुसार त्यांना काही विशेष अधिकार पण मिळालेले आहेत. महाधिवक्ता यांचे विशेष अधिकार राज्य विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणे असतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.